दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्या। राष्ट्रवादी पक्ष एकत्र येईल का या माध्यमांच्या प्रश्नावर अजितदादांचा नकार। अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना भाजपा युतीवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवले आरोप करत पुरावे असल्याचा अजित पवारांचा दावा। 1999 मध्ये मी जलसंपदा मंत्री होतो, त्या काळात पार्टी फंडसाठी असा कुठलाही निर्णय झाला नाही। अजित पवारांचे आरोप एकनाथ खडसेंनी फेटाळले। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयाची तपासणी। एका तक्रारीच्या पडताळणीसाठी क्राईम ब्रांचकडून ऑफिसमध्ये चौकशी। तक्रारीत तथ्य न आढळल्यानं अधिकारी परत। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकरांनी आरोप फेटाळले। मुंबईत जिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यावर पैसे वाटल्याच्या आरोपात गुन्हे दाखल। तक्रारदार व्यक्तीनं सीसीटीव्ही फुटेज देत या प्रकरणी तक्रार केल्याची माहिती। कल्याण पूर्वेतील खडे गुळवली परिसरात राडा। पैसे वाटपाचा व्हिडिओ काढल्यानं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण। भाजप उमेदवार विकी तरेकडून शिवीगाळ। उल्हासनगरमध्ये भरारी पथकानं पैशांनी भरलेली बॅग पकडली। सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकातील घटना। निवडणूक भरारी पथकाकडून तपास सुरू। ठाकरे बंधूंकडून मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा गार्डचा प्रयोग। 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी। मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड तैनात करणार। अदानी 10 वर्षातच इतके मोठे कसे झाले? मोनोपोली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो। पुण्यात राज ठाकरेंचं विधान, तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागत करू, फडणवीसांचं उत्तर। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, तर 7 तारखेला निकाल। प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला 23 फेब्रुवारीपर्यंत लांबणी। ब्लिंकिटची 10 मिनिटात डिलिव्हरीची सुविधा बंद। देशभरातील डिलिव्हरी कामगारांच्या संपानंतर केंद्र सरकारचा निर्णय। आपचे नेते राघव चड्डा यांनी बंदी घालण्याची केली होती मागणी।